तर नमस्कार मंडळी, फ्रॉम कामते फॅमिली. तर मंडळी, आज आपल्या यश दादाचं जातपूजन होतं. मग काय, आम्ही सकाळी लवकर उठून लागलो ना कामाला, कारण का त्याशिवाय तर आम्हाला चहा भेटणार नव्हता. एकट्या नवरदेवाला आणि त्याच्या मित्रांना चहा भेटलेला. मग आम्ही चालू केलं फुलांच्या पाकळ्या तोडायला. आयुष्यात जेवढे फुलांचे पाकळे तोडले नाही तेवढे आज तोडतेय. असो, मग काय, आपल्या नवरदेवाला डायरेक्ट वहिनीचा कॉल आला आणि तोच रिसीव करायला नवरदेव ताबडतोब बाहेर गेलेला होता. आणि आम्ही गरीब बिचारे अजून कामं करतो. असो, नवरदेवाचं पण येईल टाईम, बघूच आपण पुढच्या सिरीजमध्ये. तर हे आहेत आमचे हट्टे कट्टे पिंट्या राव. तर यांना न डिस्टर्ब करता आपण पुढे जाऊया. आणि आता आपण भेट घेणार आहेत आपल्या महिला संघटनेकडे. हे आता तुम्हाला वाटलं असेल बिझी काय आहेत, तर हे बिझी आहेत आपल्या पोटा पाण्याचा बघण्यासाठी. आणि आमचे मास्टर शेफ आपली आई छानपैकी भजी तळते. माझ्या पण तोंडाला असं खूप पाणी सुटलंय, पण पूजा केल्याशिवाय तर आपण जेवण करू शकत नाही. इथे ऑलमोस्ट सगळी तयारी झालेली आहे. तर मंडळी, या आहेत माझ्या बहिणी, जी की मस्तपैकी फुलांच्या अरेंजमेंट करत होत्या, छानपैकी गोल काढत होते. मी गोल लांबूनच बघत होती, कारण का आयुष्यात मला गोल काही जमला नाही. असो, तो विषय वेगळा आहे. आणि ही जी रांगोळी दिसते ते आमच्या आदिती मॅडमनी सकाळच्या 5 वाजेपर्यंत जागून ती रांगोळी काढली होती. त्यांच्या ह्या मेहनतीला आपण ॲप्रिशिएट करूया. छानसं असं फुलाचं डिझाईन इथे बनवून झालं आहे. आपल्या महिला मंडळी इथे पुरणपोळ्या बनवत आहेत. आणि शेवटी एक आउटफिट चेक झालाच पाहिजे. मग काय, आपले पाहुणे मंडळी सगळे जमा झालेले होते. आणि मग आपण आता इथे कार्यक्रमाला सुरुवात करूया. तुम्ही पण एन्जॉय करा, मी पण एन्जॉय करते. आता मंडळी, इथे आपल्या नवरोबाची ग्रँड एंट्री झाली आणि सोबत पिंट्या पण होता. बायका मंडळी जमल्या होत्या, पूजा चालू झाली होती. आता जी फंक्शनला रंगत आली आहे ती तुम्ही एन्जॉय केलीच पाहिजे. म्हणजे ज्याला लग्नाचं काही माहित नाही ती बजरंगबली. तर मंडळी, इथे तर आपलं यश दादाच्या लग्नाची हळद दळायची चालू आहे. आणि तिथे मस्तपैकी मी पुरणपोळीचं ताट फस्त केलेलं आहे. माझा हौशी पोपटरावांचे नाव घेते रोहितच्या गाण्याच्या दिवशी. लवंगामुठी पर्वटी गुलाल भांगात हिरवी डोळी अंगात समुद्राच्या काठी उघडली खोली खोलीत खोली खोलीत परतीत घाट भातावर तूप तुपासारखं रूप रूपासारखा जोडा कारण नदीला पडला वेळा कारण नदीच्या बाय काय काय करी पाटील म्हणतात नाव मुली नाव काय पिकाचं लेणं हळदी खूपच रोहिदासांचं विसरले का शेवट कोणीतरी सांगा की पाटलीच्या हातात हळदी कुंकाची वाटी रोहिदास रावांचे नाव घेते फक्त तुमचं जिजामातेने केला नवस, बाळासाहेबांचं नाव घेते हळदी कुंकाचा दिवस.